नमस्कार मित्रांनो, वैभव सोल्युशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मला खूप जणांनी कमेंट केले होते, म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे त्याबद्दल आपल्याला कोणी जास्त पैसे घेत असेल, म्हणजे जिथे फिटमेंट करायला आपण जातो, जिथे नंबर प्लेट बसवायला जातो, तिथे जर कोणी जास्त पैसे घेत असेल तर त्याची कंप्लेंट कुठे करू शकता, त्याचा नंबर कसा मिळेल, असं बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या. तर त्याच्यावर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता की त्याची नंबर कुठला आहे, किंवा मेल करायचा, किंवा कुठल्या साईटवर जायचं, हे सगळं तिथे मेन्शन केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये सर्व दाखवलेलं आहे. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर पाहूया आपण की याच्या रेसिपी म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची तक्रार कशी करायची. तर हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची तुम्हाला जर कंप्लीट करायची असेल, कुठला एजंट तुमच्याकडून पैसे जास्त घेते यासाठी कंप्लीट करायची असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गुगल किंवा क्रोम या ब्राउझरवर जाऊन तुम्हाला HSRP नंबर प्लेट असं सिलेक्ट करायचं आहे, सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन क्लिक करायचं आहे. एक नंबरचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट RTO ऑफिस विचारायला. आता इथे काय करायचं आहे, तुम्हाला जिथे कंप्लीट करायचं असेल, म्हणजे सातारा करायचे असेल तर सातारा सिलेक्ट करा, पुणे करायचं असेल तर पुणे सिलेक्ट करा, धुळे करायचं असेल तर धुळे करा, वाशिम, गोंदिया, म्हणजे ज्या ठिकाणाहून तुम्हाला कंप्लीट करायचे आहे त्या ठिकाणचं तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. ओके. आता जसं की मी इथे लातूर सिलेक्ट करतो. लातूर सिलेक्ट केल्यानंतर इथे कंटिन्यू मध्ये घेतो मी. त्यानंतर आता इथे बघा तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील. एक तर तुम्हाला या कॉन्टॅक्ट मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला त्याचा मोबाईल नंबर मिळेल. हा मराठीसाठी आहे, हा अदर लँग्वेजसाठी आहे. त्यानंतर इथे तुमचा मेल आहे, तुम्ही मेल करून त्यांना कंप्लीट करू शकता, किंवा त्यांना फोन करून कंप्लीट करू शकता, किंवा त्यांचं ऑफिस आहे, जर पोस्ट त्यांच्याकडे कंप्लीट करायची असेल तर तुम्ही हा नंबर यूज करू शकता. नसेल तर इथे सेकंड नंबरच्या ऑप्शनवर आहे, इथे तुम्ही क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो तुम्ही ज्यावेळेस फिटमेंटसाठी गेला होता तो इनव्हॉइस नंबर किंवा तुमच्या व्हेकलचा नंबर इथे एंटर करायचा आहे. जसं की मी आता माझ्या व्हेकलचा नंबर इथे एंटर करतो आणि इथे नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या गाडीची पूर्ण डिटेल्स दिसेल. तुम्हाला इथे वर गाडीची डिटेल्स दिसेल, तुमचं नाव दिसेल, तुमचा मोबाईल नंबर दिसेल. ओके. आता इथे इथे बघा तुम्हाला तक्रार कशाबद्दल करायची आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. जर समजा तुमच्याकडून पैसे जास्त घेत असतील तर इथे तुमचं डीलर रिलेटेड कंप्लेंट मध्ये करू शकता तुम्ही. ओके. इथे डीलर रिलेटेड मध्ये करा आणि इथे जाऊन तुम्ही डीलर आस्किंग फ्रॉम एक्स्ट्रा मनी, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, तर इथे जाऊन तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. जर समजा तुमच्याकडे दुसरी तक्रार असेल तुमची काही, म्हणजे समजा अकाउंट रिलेटेड असेल, इनकम्प्लीट फिटमेंट असेल, किंवा चेंज फिटमेंट लोकेशन असेल, काही कंप्लीट असेल तर तुम्ही इथे ते चेंज करू शकता. आता हे चेंज केल्यानंतर इथे तुमच्याकडे जर त्यांचा काही पुरावा असेल, म्हणजे त्यांनी पैसे घेतलेला तुमच्याकडे काही पुरावा असेल, तुम्ही फोटो काढला असेल, किंवा तुम्ही काही तुमच्याकडे कुठला पुरावा असेल तर इथे तुम्ही अपलोड करू शकता. ओके. आणि हे अपलोड करणं आवश्यक आहे, किंवा त्याशिवाय तुम्ही त्यांचं म्हणजे त्यांनी एक्स्ट्रा पैसे घेतले हे तुम्हाला त्यांच्याकडे कंप्लेंट नाही करू शकत. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की जर तुमच्याकडे असा पुरावा नसेल तर तुम्ही त्या फिटमेंट सेंटरला व्हॉट्सअप चॅट करा, किंवा तुम्ही त्याला फोन करून विचारा, किंवा तुम्ही त्याला फोन करा, मेसेज करा की तुम्ही किती पैसे घेता वगैरे, एक्स्ट्रा चार्ज लागेल का, आणि त्यांनी हो म्हटल्यानंतर तो जो स्नॅप आहे ना तो इथे अपलोड करा. अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला जे काही तुमचा आणखीन प्रश्न व्यतिरिक्त काही इथं असेल तर ते हे करायचं आहे, आणि इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर ती रजिस्ट्रेशन ती जी तुमची कंप्लेंट आहे ती त्यांच्याकडे रेज होईल, आणि तुम्हाला एक मेसेज येईल. त्या मेसेजमध्ये तुम्हाला दिलेलं असेल की ते या या दिवसामध्ये तुमची कंप्लेंटवर ऍक्शन घेतली जाईल. आणि जर तुमची इथूनही ऍक्शन नाही घेतली तर तुमचा हा ऑप्शन तर आहेच, कॉन्टॅक्ट मध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही डबल फोन करून सांगू शकता की मी ही कंप्लेंट रेस केलेली होती आणि तरीही मला कुठलीही सपोर्ट मिळालेला नाहीये. तर ते तुम्हाला नक्कीच मदत करतील.
तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ, अशीच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.